सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत आमच्या अलास्का क्रूज ट्रिपचं प्रवासवर्णन. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण म्हणजे बघितलं होतं की आम्ही क्रूजवरती आलो होतो आणि आमची क्रूज आता सुरू झाली होती. पुढे बघूया. आमची रूम बोटीच्या बाहेरच्या दिशेला होती आणि रूमला अटॅच्ड एक बाल्कनी पण होती. शिपवर वेगवेगळ्या आकाराच्या 2, 3, 4 लोकांची सोय असलेल्या खोल्या होत्या. त्याप्रमाणे आपापल्या बजेट आणि आवश्यकतेनुसार लोक त्या बुक करतात. आमची रूम पण अगदी हॉटेलसारखी सुसज्ज होती. आमच्या क्रूजवर 3,500 गेस्टची राहण्याची सुविधा होती. म्हणजे ते जणू एक तरंगतं छोटेखानी सुसज्ज असं गावच होतं म्हणा ना. डेकवर फिरताना तिथे अनेक छोटे छोटे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट्स, थिएटर्स, क्लब्स, बार्स, कॅसिनो, जिम्स अशा अनेक गोष्टी होत्या. सकाळचा मॉर्निंग टी किंवा कॉफी आम्ही बाल्कनीमध्ये घेतली. काल आमच्या रूम अटेंडंटकडून एक गरम पाणी करण्यासाठी केटल मागून घेतली होती. इथे रूमवर त्याची सोय नव्हती, पण आम्ही रिक्वेस्ट केली म्हणून लगेच मिळाली. इतक्या सर्व गेस्टना अटेंड करायला जवळजवळ 1200चा स्टाफ होता. एकही ठिकाण या 7 दिवसात आम्हाला असं दिसलं नाही की जिथे तुम्हाला अटेंड करायला कोणी नाही. आणि हा सारा तरंगता संसार सांभाळत ही बोट सतत समुद्रात फिरत असते. सगळे कसं मॅनेज करत असतील याचं आश्चर्य वाटत होतं. हळूहळू बोटीवर आमचं रुटीन सेट होत होतं. डेकवर जाताना किंवा बाल्कनीत चहा कॉफी घेताना अंगावर गरम कपडे, कानावर स्कार्फ अत्यावश्यक होते, कारण गार वारं असायचं. आणि काही ठिकाणी डेकवर पण मोठ्या काचेच्या खिडक्या असायच्या आणि मोठमोठ्या अगदी बंदिस्त वातावरणात त्या असायच्या. मग असं जे बंदिस्त वातावरण असायचं तेव्हा त्याची म्हणजे गरम कपड्यांची फारशी जरूर नसायची. पण असं समुद्राकडे बघताना समुद्र कितीही शांत असला आणि आपण कितीही विशाल महाकाय बोटीवर असलो तरी समुद्रापुढे किती क्षुद्र आहोत आणि मनात आणलं तर एका लाटेसरशी आपल्याला तो पार तळाशी पोचवेल अशी जाणीवही होत असे. पण डेकवर असं बसून गरम कॉफीचे घुटके घेत बरोबर पोटॅटो चिप्सचा आस्वाद घेताना मस्त वाटत होतं. मी स्वतः इतर पेय घेत नसल्यामुळे अधूनमधून आईस्क्रीमची मजा मात्र घेत असे. पहिले 2 दिवस बोट सतत प्रवास करत होती. 4ही बाजूला फक्त पाणीच पाणी. दुसऱ्या दिवशी सकाळी एका बाजूस किनारा दिसू लागला. त्यावर गर्द झाडी, काही ठिकाणी बर्फाच्छादित भाग आणि पाण्यात वाहणारे बर्फाचे लहान मोठे तुकडे. 2 दिवसातच जमिनीपासून लांब गेल्यावर जमिनीची आठवण येऊ लागली होती. आता हे छोटेसं बेट बघितलं त्याबरोबर मला रॉबिन्सन क्रुसोला काय वाटलं असेल. अनेक दिवसांच्या समुद्र प्रवासानंतर जमीन बघताना ते जाणवलं. हे आजूबाजूला दिसणारे बर्फाचे तुकडे म्हणजे ग्लेशियर्सपासून तुटलेले बर्फ असते. कधीकधी त्यावर हार्बर सील्स आणि त्याची पिल्लं बघायला मिळाली. ते म्हणे त्या बर्फावरच पिलांना जन्म देतात आणि काही दिवस त्या तुकड्यांवर वाहत राहतात. असं हार्बर सील्स, सीगल्स दिसतात साऱ्यांना व्हेल बघायला मिळेल का असं वाटू लागलं. व्हेल मासा हे इथे दिसणारं एक प्रमुख आकर्षण. त्यात आम्हाला व्हेल दिसतोय का किंवा आणखीन दुसरं काय काय दिसतंय ते आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.